तुम्हाला ती कपडे हो गए सोटे वाली ती बाई तर आठवत असेल ना. तिने काल तिच्यासोबत फेसबुकवर लाईव्ह येऊन काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला आणि आता सगळे असं म्हणतात की तिला जितक्या लोकांनी ट्रोल केलं ना त्याच्यावरून तिने काहीतरी करायचा प्रयत्न केलाय. पण याच्या मागची हकीकत काहीतरी वेगळी आहे बरं का. कारण त्या बाईच्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी काहीतरी जमिनीवरून पैशांवरून वगैरे वाद चालू होता आणि म्हणून तिने फेसबुकवर लाईव्ह येऊन स्वतःबद्दल सांगितलं आणि त्यानंतर मग तिने अशा काहीतरी गोष्टी केल्या. पण आता सध्या त्याला वेगळं वळण देण्यात येत आहे की तिला ट्रोल केलं, तिला वेगवेगळ्या पद्धतीने बोललं गेलं, त्याच्यामुळे मग ती आता हे सगळं करते. मेन मुद्दाच इथे येतोय की तिने हा वाला जो व्हिडिओ आहे ना कपडे हो गए सोटेवाला, हा तिने याच्या आधी 3 ते 4 वेळा बनवलेला आहे, वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या कपड्यांवर, वेगवेगळ्या लोकांना धरून. आणि त्यानंतर ज्यावेळी हा वाला व्हिडिओ जो तिने प्रॉपर डीप नेक आणि एकदम गळ्यातले आणि एकदम चमचम मेकअप वगैरे करून केलेला, हा व्हिडिओ नेमका तिचा व्हायरल झाला. म्हणजे तिला जे हवं होतं ते ऑलरेडी पहिल्या 3 व्हिडिओजमधून तिला मिळालं नाही, म्हणून तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मग तिने रिप्लाय वगैरे करायला सुरुवात केली ना लोकांना. याचा अर्थ तिला पण तेच हवं होतं की तिला व्हायरल व्हायचं होतं कुठे ना कुठेतरी. आणि म्हणूनच मी सांगतेय की जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या बाईने ट्रोलर्समुळे असं काही केलंय तर तसं नाहीये. तिला हेच हवं होतं की तिला लोकांनी ट्रोल करावं, तिला हेच हवं होतं की ती व्हायरल व्हावी आणि ते तिच्या मनाप्रमाणे झालं. पण तिच्या फॅमिलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आले म्हणून तिने अशा प्रकारचा कोणताही जो डिसिजन घेतलेला आहे तो घेतलेला आहे. त्यामुळे चुकीच्या वेने ही बातमी नेऊ नका प्लीज.